पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मुलीच्या कथित हत्या प्रकरणी पुन्हा नवा ट्विस्ट. मुलगी पळून गेल्याच्या संतापातून हत्याचा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल. कारागृहातून बाहेर निघताच वडिलांनी दिली पोलिसांना क्लीन चिट. आपण मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याची कबुली स्वतः वडील आणि भावाने पोलिसांना दिली होती. या गुन्ह्यात दोन्ही बापलेक न्यायालयीन कोठडीत असतानाच ज्या मुलीच्या हत्येच्या गुन्ह्यात बापलेक जेलमध्ये होते, तीच मुलगी तब्बल महिनाभरानंतर जिवंत पोलिसांसमोर उभी राहिली. या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली. या खळबळजनक प्रकारानंतर पोलिसांनीच बापलेकांवर दबाव टाकून गुन्हा कबूल करून घेतला असाही आरोप करण्यात आला होता. मात्र वडील आणि मुलगा कारागृहातून बाहेर येताच त्यांनी पोलिसांना या आरोपांबाबत क्लीन चिट दिली आहे. बुरहानपूरमधील खडकी येथील शिवानी कळमेकर ही मुलगी गावातीलच एका तरुणासोबत पळून गेल्याच्या संतापातून तिचे वडील बापूराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांनी शिवानीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती. परंतु जिच्या खून झाल्याचे सांगण्यात येत होते ती शिवानीच जिवंत असल्याचे समोर आल्याने काल दोघांची कारागृहातून सुटका झाली. दरम्यान मुलगी पळून गेल्याचा संताप आणि त्यातून खराब झालेली मानसिकता यातून आपण पोलिसांना चुकीची माहिती दिल्याचं बापूराम कळमेकर यांनी माध्यमांना सांगितलं. गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी कुठलाही दबाव टाकला नसल्याचेही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता कुठल्या कारणामुळे पोलिसांना त्यांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली, सोबतच जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील आढळलेला तो स्त्री जातीचा मृतदेह कुणाचा आहे, हत्या करणारे आरोपी कोण, या संपूर्ण प्रकरणाचा आता पोलीस कसून तपास करत आहेत आणि लवकरच खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे. जो गंभीर गुना है खून का, अपने सर पर क्यों लिया? सर वो 3 बार हो गए लड़के फरार हो गए, ऐसे तरह गलत काम करे, हमारे दिमाग को चले नहीं थे. अच्छा वो हिसाब से हमने हाँ बोल दिया. अच्छा, पुलिस वालों ने कुछ मारपीट की आपको बोलने के लिए? नहीं सर, किसी का दबाव तो नहीं आता. अच्छा, हमारे हिसाब से करे हमने, हमारा मर्जी. तो जो रास्ता वगैरह बताया फिर वो रास्ता कैसे पता था? कौन सी रास्ता? जब वो लड़की मिली थी मरी हुई, वो रास्ते से अपन कभी गए भी नहीं सर. हाँ? नहीं गए थे. वहाँ से आना जाने करते कभी जब ये हाँ, ऐसे जल का कभी जाते तब उधर निकल जाते, बस उससे आगे मालूम नहीं है. जब पुलिस जब गाँव में तो क्या पूछा आपको और आपने क्या जवाब दिया? अब वो दिमाग संतुलन पे नहीं था ना मेरे. अच्छा, ऐसे क्या पूछा पुलिस वालों ने? वो लड़की के लाश बताए थे, तो हमारे दिमाग में आ गया कि हमारे छोड़िए सर. हाँ बोलिए, बस उससे आगे कुछ मालूम नहीं. आपको इस तरह बस जेल में रहना पड़ता था झूठे बोलने की वजह से? यस क्यों ऐसा इतना बड़ा इल्जाम क्यों ले रहे खुद पर? सर, हम ढूंढते ढूंढते परेशान हो गए थे. 4-5 दिन खाना भी नहीं खाए थे, अच्छा, तो दिमाग काम नहीं दे रहे.